बनवूया एकदम चिकन मटनपेक्षाही भारी अशी सोयाबीनची भाजी। त्यासाठी आपण इथे वाटणामध्ये घेतले बघा 2 कांदे, 2 टमाटे, अर्धी वाटी खोबरं, अद्रक, लसूण आणि हिरवी कोथिंबीर आहे। हे सगळं पाणी न टाकता वाटून घेऊया आपण। त्यानंतर इकडे सोयाबीन आपण 1 कप घेतली होती आणि अर्ध्या तासापूर्वी पाण्यात भिजत ठेवली होती। सोयाबीन चांगली भिजली। आता यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आपल्याला, एकदम असं जास्त नाही घ्यायचं पाणी पिळून व्यवस्थित। त्यानंतर गॅसवर मांडली कढई, त्यात 2 चमचे तेल टाकायचं, हळद टाकायची 1/2 चम्मच आणि जी सोयाबीन आपण घेतली ना पिळून पूर्ण सोयाबीन याच्यात टाकून आपल्याला छान परतून घ्यायची 3 ते 4 मिनिटासाठी बघा। याला छान परतून घ्या म्हणजे भाजीला टेस्ट छान येतो। सोयाबीन 3-4 मिनिटासाठी बघा मस्त परतून घेतली। त्यानंतर आता आपण काढून घेऊया। बारीक गॅसवर परतून घेतली त्यामुळे 2-3 मिनिटं लागले। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकले, तेजपत्ता आणि जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आहे। आता वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटं म्हणजे पाणी पूर्ण आटूस्तवर याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। एकदम पाणी याच्यात लाटलं पाहिजे पूर्ण। तर वाटणातलं बघा आपल्या पूर्ण पाणी आटलं आणि एकदम सुकंसं आपलं वाटण हे मस्त तयार झालं आहे। आता याच्यामध्ये टाकूया आपण मसाले। मसाल्यामध्ये बघा मी 1 चमचा चिकन मसाला, लाल तिखट, मीठ आणि हळद घेतलेली आहे। ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले। हे मसाले आपल्याला 1-2 मिनिटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर याच्यात गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने याच्यात पाणी टाका। त्यानंतर आपण जे सोयाबीन फ्राय करून घेतली होती ती टाकायची याच्यामध्ये आणि एकदम खूप छान लागते ही भाजी खायला, झटपट बनते। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मला जास्त पातळ करायची नाही, मी त्या हिशोबाने पाणी टाकले आणि अजून याला शिजवायचं पण आपल्याला छानपैकी असं। झाकण ठेवूया याच्यावर आणि 3 ते 4 मिनिटासाठी छान स्लो गॅसवर याला शिजून घेऊया। बघा इथे 3 मिनिटं झालेत। त्यानंतर आपली भाजी एकदम मस्त अशी तयार झाली। मी दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता मस्त सोयाबीनची भाजी आपली तयार झाली बघा। आणि जास्त पातळ नव्हती पाहिजे आपल्याला, तर व्यवस्थित अशी घट्ट झाली तयार ते बघा। तरी पण खूप छान आली। आता आपण गॅस बंद करूया। तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। तर तयार झाली बघा आपली ही सोयाबीनची झटपट आणि टेस्टी अशी भाजी। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।